सत्संगत जी प्रेमाने बोला। धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी। ही गोष्ट तेव्हाच लक्षात येते जेव्हा तुम्हाला आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या एका प्रभू परमात्म्याची ओळख होते आणि तुम्हाला जाणीव होते मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, नेमकं मला कुठं जायचं आहे। आणि ती गोष्ट तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्हाला ते आत्मज्ञान होतं। आणि जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा तुम्हाला जाणीव होते की खरं तर माझं आत्मस्वरूप म्हणजे माझी खरी ओळख आहे। ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। पाहावे आपणाशी आपण तया नाव बोली जे ज्ञान। एक वेळ एक सदग्रस्त गौतम बुद्धांच्याकडे आले आणि गौतम बुद्धांना म्हणाले की महाराज, मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे, मला ईश्वराला पाहायचं आहे, ईश्वराला जाणायचं आहे। एक त्याला जिज्ञासा निर्माण झाली होती, तहान निर्माण झाली होती, भूक निर्माण झाली होती, प्रश्न निर्माण झाला होता की मला त्या ईश्वराला जाणायचं आहे, ते ब्रह्मज्ञान मला प्राप्त करायचं आहे आणि तो देव मी शोधतोय पण मला काय भेटत नाहीये। त्यावेळेला गौतम बुद्ध म्हटले की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो पण माझी जरा मदत करा, की माझं एक काम आहे त्या कामामध्ये मदत करा। तर ते म्हटले कसलं काम? तर बुद्धांनी सांगितलं की इथे बाहेर ग्राउंडमध्ये मी एक वस्तू शोधतोय, ती शोधण्यासाठी तुम्ही मदत करा। भरपूर शोधून झालं, प्रयास केला आणि त्याच्यानंतर त्या सदग्रस्तांनी बुद्धांना विचारलं की भगवंत तुम्ही कोणती वस्तू काय शोधताय, मला काय समजत नाही आहे, काय हरवलंय तुमचं? त्यावेळी गौतम बुद्ध म्हणतात की एक हिऱ्याचा जो खडा होता तो माझ्याकडे होता आणि तो हरवलाय। तेव्हा ते सदग्रस्त म्हटले की नक्की कुठे हरवलाय ते आठवा। तेव्हा बुद्ध म्हटले हां आठवलं, माझं छोटंसं झोपडं आहे, त्या झोपड्याच्या आतमध्ये तो हरवलाय। मग तेव्हा ते म्हटले की सदग्रस्त की मला तुम्ही म्हणजे मूर्ख समजताय की काय समजत नाही की भगवंत तुमचा हिरा त्या झोपडीमध्ये हरवलाय आणि तुम्ही या ग्राउंडमध्ये या मोकळ्या मैदानात शोधताय। त्यावेळेला गौतम बुद्ध म्हणाले की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी हे शोधतोय। जसं तुला वाटतंय की माझा झोपडीत हरवलेला हिरा झोपडीतच शोधला पाहिजे, तद्वतच देव सुद्धा, परमात्मा सुद्धा तुला कुठं शोधत फिरायची गरज नाही, तो तुझ्यामध्येच आहे, तुझ्यामध्येच आहे। फक्त तुला ती शोधण्याची कला आली पाहिजे आणि ती कला अशीच येत नाहीये, तर त्यासाठी आत्मज्ञानाची गरज असते, त्यासाठी आध्यात्मिक सद्गुरू तुझ्या जीवनामध्ये यावा लागतो। म्हणून संत कबीरजी म्हणतात ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलास में, मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में। ही गोष्ट तेव्हाच समजते जेव्हा आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येतो। म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना। जेव्हा अर्जुना तुझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येईल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला आत्मज्ञान मिळेल आणि आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या प्रभू परमात्म्याची प्राप्ती होईल आणि मग तुला कळेल की तुझ्यामध्येच तो राम वसलेला आहे। एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में लेटा, तीजा राम जगत का पसारा और चौथा राम जग से न्यारा सबसे न्यारा। आणि त्या रामाला जाणण्यासाठी प्रभू रामचंद्राने सुद्धा वशिष्ठ मुनींना सद्गुरू केलं होतं। राम राम सब कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से प्रल्हाद तरे वो नाम कुछ और। म्हणून जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबा राय एक ठिकाणी म्हणतात की राम राम सर्वची म्हणती कुणी न जाणे आत्मा राम, दशरथी राम त्रिकाळीचा।
अनंत काळाचा आत्मा राम. रामाशी जरी राम ठाऊक असता तर का शरण जाई वशिष्ठा. तो का म्हणे तुझा राम आहे तुझ पाशी, वेगे शरण जाई सद्गुरुशी. आणि हा राम ज्या दिवशी मला समजतो त्यावेळेला आपल्या डोक्यातून राग, द्वेष, मोह, मत्सर, अहंकार सगळ्या गोष्टी निघून जातात. आणि मग आमचं जीवन जगण्याची जी कला आहे ती अतिशय बदलून जाते. आणि मग आम्ही जीवन असं जगतो आणि आम्हाला समज अशी येते की स्वल्प विरामात ही राम आहे, पूर्ण विरामात ही राम आहे. कुठं थांबायचं आणि कुठं प्रकरण मिटवायचं हे ज्याला कळलं त्याच्या जीवनातच खरा आराम आहे. आणि आज तीच शिकवण समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी संपूर्ण विश्वाला देत आहेत. संपूर्ण विश्वाला तोच शुभ संदेश देत आहेत कि मंदिर मस्जिद गिरजा घरों ने बाट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को. क्या करने आए थे क्या कर बैठे, अरे क्या करने आए थे क्या कर बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे. अरे हमसे तो वो परिंदे अच्छे हैं, कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनांनो, तुम्हाला विनंती आहे, प्रार्थना आहे की तुमच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, यहलोक आणि परलोक सुहेला करायचं असेल तर आध्यात्मिक सद्गुरू जीवनात येणं अतिशय आवश्यक आहे. आणि आज समयाच्या वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज संपूर्ण विश्वाला ते ब्रह्मज्ञान देऊन खऱ्या अर्थानं आध्यात्मिक रित्या कशी भक्ती करायची आणि कसं माणसाशी माणसाप्रमाणे वागायचं हे शिकवून खऱ्या अर्थानं तुमचं जीवन सुखमय करतात, यहलोक आणि परलोक सुखी करतात. बाबांनो प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं राम कृष्ण हरी.